सिद्धं सुद्धं वनमियं जिनेन्द्रवरमेधि चन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्वरूपणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य विचंद्र भगवान की जय। जय बोलो चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मुमुदीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। तर पहिले जे आव्हान आहे सूक्ष्म निगोलब्ध पर्याप्त त्यापासून त्याची जगने आव्हानं सांगितली ती गीते घनाकुलाचा असंख्यातावा भाग आणि त्याच्यानंतर एक एक प्रदेश वाढवत केलं की ते सगळे मध्यम आव्हानाचे भेद येतात। म्हणजे दुसरी आव्हान आहे सूक्ष्म लब्ध पर्याप्त वायू कैकाची तर त्यापर्यंत जे आव्हानाची भेद होती ते 1 ते 2 च्या मध्ये ते मध्यम आव्हाना भेद येणार आणि ते सगळे कुणाला असणार कुणाचे असतात ते आव्हान सूक्ष्म निगोल लब्ध पर्याप्तकाचे असणार। वायुकाचे अजून सुरूच झाले नाही। वायुकाचे जगन सुरू व्हायच्या अगोदरचे सगळे आव्हान कुणाचे फक्त सूक्ष्म निगोल लब्ध पर्याप्तकाच्याच आहेत। ते सगळे मध्यम आव्हान भेद आणि ते कसे येतात तर जगन आव्हानामध्ये एक प्रदेश वाढवला की दुसरा आव्हान पुन्हा त्यामध्ये एक प्रदेश वाढवला की तिसरा पुन्हा एक प्रदेश वाढवला की चौथा असे एक एकच प्रदेश वाढवत जायचे। आकाशाचा जो छोटासा एक प्रदेश सांगितला तो नंतर ते सगळे मध्यम आव्हाना भेद येणार। मग त्या आव्हाना ज्या आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या वृत्ती आणि 2 गुण वाढवले त्याच्यामध्ये अवक्तव्य भाग वृत्ती आणि अवक्तव्य गुणवृत्ती। त्याच्यामध्ये पहिला असंख्यात भाग वृत्ती म्हणजे ते जे आपण प्रदेश वाढवले ते जगने आव्हानामध्ये कितीने भाग दिल्यावर जे उत्तर आलं ते आपण वाढवलं त्याच्यावरून त्याला त्या वृद्धीला ते नाव दिलं। जगने आव्हानाला असंख्याताने भागून जे उत्तर आलं ते आपण मिसळलं जगने आव्हानामध्ये तर ते काय त्याला काय म्हणायचे असंख्यात भाग वृत्ती। जगने आव्हानाला आपण संख्याताने भाग जगने आव्हानालाच भागायचं ते आलेल्या पुढच्या आव्हानाला भागायचं नाही। जगने आव्हानापेक्षा किती वाढली आव्हानाची मधली हे काढायचं आहे। तर जगने आव्हानाला संख्याताने भागल्यानंतर जे उत्तर आलं ते त्यामध्येच मिसळ आपण तर त्याला कोणती वृत्ती म्हणणार संख्यात भाग वृत्ती। कोणत्या संख्येने भागलं असेल त्याला ते नाव येणार त्या वृत्तीला। जगने आव्हानाला आपण संख्याताने गुणल्यानंतर ते उत्तर आलं तर त्याला काय म्हणणार संख्यात गुणवृत्ती। आणि जगने आव्हानाला असंख्याताने गुणून ते उत्तर आलं तर त्याला काय म्हणणार असंख्यात गुणवृत्ती। आणि 2 सांगितलं होते अवक्तव्य भाग वृत्ती आणि अवक्तव्य गुणवृत्ती। तर 2 वृत्तींच्या मध्ये जे आव्हानाचे भेद येतात तर त्याला अवक्तव्य भाग वृत्ती म्हटले आहे आणि 2 गुणवृत्तींच्या मध्ये आलं तर ते अवक्तव्य गुणवृत्ती म्हणतात। तर आता सगळ्यात लहान वृत्ती कोणती असणार ह्या 4 पैकी किंवा 6 पैकी असंख्यात भाग वृत्ती छोटी कारण पहिल्यांदा असंख्याताने भागून 1 2 3 उत्तर कशाला आलं असंख्याताने भागून आलं। असंख्यात ही संख्या मोठी आहे आणि त्या संख्येला भागल्यानंतर उत्तर काय येते छोटं। संख्या छोटी आहे त्याला भागल्यानंतर उत्तर किती येते मोठं। म्हणून असंख्यात भाग वृत्ती ही छोटी असते। ज्याला भाग असताना काय लक्षात घ्यायचं मोठ्या भागाकार असेल तर तो ती संख्या लहान येणार आणि छोट्या भागाकार असेल तर त्याची संख्या मोठी येणार। म्हणून असंख्यात भाग वृत्ती सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा संख्यात भाग वृत्ती मोठी त्याच्यापेक्षा संख्यात गुणवृत्ती मोठी त्याच्यापेक्षा असंख्यात गुणवृत्ती मोठी। अवक्तव्य त्याच्यामध्ये येईल। मग आता आपण काल असंख्यात भाग वृत्तीचे स्थान काढले होते। उदाहरण आपण 960 जगने आव्हानाला 960 म्हणून ते आपण भेद काढले होते आणि असंख्याताची संख्या किती मानली 16 जगने पत्ता संख्याताची आणि उत्कृष्ट संख्याताची
संख्या 15 आणि जगण्य संख्या किती येणार सगळ्यात छोटी संख्या 2. कारण 2च्या पेक्षा खाली काही संख्या नाहीये. तर पहिले फेर आपण काढले. नऊशे 60 ही जगन्य अवघाना आणि त्यामध्ये एक प्रदेश वाढवून गेला पण 961 962 वगैरे असं एक अधिक केलं. तर सगळ्यात जगन्य परिता संख्यातानं भागून जी संख्या आली ती त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर सगळ्यात उत्कृष्ट असंख्यात भागवती झाली. मोठ्या संख्येने भागलं तर ते जगन्य असंख्यात भागवती. आता ते छोटे छोटे असंख्यातानं भागत गेलो आपण. सगळ्यात शेवटचं असंख्यात कोणतं आहे जगन्य परिता संख्या. त्याच्यापेक्षा संख्या छोटी नाही. तर त्या सगळ्या जगन्य परिता संख्यातानं भागल्यानंतर जे उत्तर आलं ते त्यामध्ये मिसळलं तर ती सगळ्यात मोठी असंख्यात भागवती झाली. सगळ्यात छोट्या असंख्यातानं भागल्यावर किती आले आपण काढलं तर 16 न भागला. आपण हे सगळ्यात छोट्या असंख्यात मांडलेलं आपण वास्तविक गणितामध्ये ते आहे ते घ्यायचं 7 आणि ते आपण त्याच्याकडे अवघाण्यामध्ये वाढवले तर ती सगळ्यात उत्कृष्ट काय झाली असंख्यात भागवती. मग इथं शेवटी एक किती येणार 60 सगळ्यात 1020 आले. ती सगळ्यात काय झाली उत्कृष्ट असंख्यात भागवतीचं स्थान आलं. असंख्यात भागवतीचं स्थान. हे सगळे मध्यम अवघाना भेदच आहेत सगळे आणि हे जे आले हे सगळे काय झाले मध्यम असंख्यात भागवतीचे भेद झाले. मध्यम अवघाना भेद पण आहे आणि मध्यम असंख्यात भागवतीची स्थान आली. मग ही सगळी स्थान किती आहेत तिथून ते इथपर्यंत त्याचं पण प्रमाण काढलं. ते कसं काढलं या अंत अवघाण्यातून शेवटच्या अवघाण्यातून ही पहिली अवघानं वजा केली आणि वृद्धी एकच आहे त्यामुळे एकनं भागलं की उत्तर तेवढंच येतंय आणि त्याच्यामध्ये अधिक एक केलं तर ह्याच्यामधून हे वजा केल्यामुळे हे कॅन्सल झाले ना आणि ही अवघानं धरायची आपल्याला म्हणून एक मिसळलेलं असतं त्याच्यामध्ये. तर हे अवघान भेद मधले आले ते किती आले अवघान भेद आपल्या अंक संपृष्टीनं 61 आले. आता त्याच्यानंतर पुढं असंख्यात भागवृत्ती आणि संख्यात भागवृत्तीच्या मध्ये 2 दाखवलं तर काल की 960 ला 16 ने भागल्यावर किती आलं 60 आणि उत्कृष्ट संख्यातानं भागलं 15 ने भागलं आपण तर किती आलं 64. आता ह्या दोन्हीच्या मधल्या ज्या वृत्ती आहेत ते काढण्यासाठी भागाकार जो असणार भागाकार तो असंख्याताचा पण नाही आणि संख्याताचा पण नाही. तर उत्कृष्ट संख्या म्हणजे की संख्या संख्या आणि त्याच्याने असंख्या सुरू झाली की 16 संख्या 15 आणि 16 यांच्या मधला जो भाग हे असेल तो येणार तिथं भागाकार. त्यामुळे त्याला असंख्यात भागवृत्ती पण नाव देऊ शकत नाही संख्यात भागवृत्ती पण नाव देऊ शकत नाही. त्या दोन्हीच्या मधली ती संख्या येणार अपूर्णांकामध्ये म्हणून त्याला काय म्हणतात अवक्तव्य भागवृत्ती. मग अवक्तव्य भागवृत्तीची स्थानं काढायची असेल तर काय करायचं तर मागच्याच्या उत्कृष्टामध्ये एक मिसळायचं आणि पुढची जी संख्या भागवृत्ती असेल त्याच्या पहिल्या स्थानामध्ये एक कमी करायचं. हा मागच्या म्हणजे 60 मध्ये एक मिसळला हा 61 आलं आणि 64 संख्या भागवृत्तीचं पहिलं स्थान येईल त्यामध्ये काय करायचं एक वजा करायचं. हे आता आपण 63 64 असे लक्षात ठेवायचं नाही हे फक्त समजण्यासाठी गणित आहे. वास्तविक गणितामध्ये हे किती भेद आले आपण 61
निघाले, परंतु वास्तविक गणितामध्ये किती येतील भैया? असंख्यात येईल. कारण त्याच्याकडे आम्हाला घनामूलाचा असंख्यामध्ये असंख्याचा संख्या तिथं पासून त्याच्याकडे परत असंख्या त्याच्यामध्ये आपण सगळ्या संख्येने भागत गेलो. तर असंख्यात अवयवाचे स्थान झाले तिथं त्या असंख्यात भागवृत्तीमध्ये. नंतर संख्यात भागवृत्ती सुरू झाली, त्याच्या मधले जे आहे त्याचे प्रश्न पण सोडलाय की त्याने उत्तर दिलं नाही. ते पण असंख्यातच आहे ना, उभ्या असंख्यात आहे ते जगन्य असंख्यात और उत्कृष्ट संख्या इनके ये जो अवतरण भागवृत्ति के स्थान आएंगे वो कितने आएंगे? असंख्यात है। कैसे उसको सिद्ध कैसे करेंगे? नहीं आएगा। उन्होंने उत्तर नहीं दिया, वहाँ पर प्रश्न किए खाली दो ऐसे। मतलब एक उसमें एक ही भाग के अपूर्णांक में आएंगे ना उत्तर सर। 15 और 16 के बीच में कि डेसिमल लगाओगे डॉट 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 तो बहुत सारे तो संख्या बनेगी। 15 से भाग दिया संख्या और 16 ये बढ़ता संख्या इसके बीच में क्या संख्या है? वो सिद्ध करने को नहीं आ रहा है मुझे बस। अवक्तव्य भागवृत्ती कशी काढायची? असंख्यात भागवृत्तीचे शेवट जाईल उत्कृष्ट त्यामध्ये काय करायचे? एक वाढवायचं, तर ते अवक्तव्य भागवृत्तीचं पहिलं स्थान त्याला आपण गाते वाचलं. आणि पुढची जी संख्यात भागवृत्ती सुरू होईल पहिलं स्थान येईल जगन्य स्थान, त्याच्यामध्ये एक कमी करायचं, ते अवक्तव्य वृत्तीचं उत्कृष्ट स्थान येईल. आणि त्याच्यामध्ये सगळे एक अधिक घ्यायचे सगळे, आणि त्याचा भागाकार कसा काढायचा? तर त्या संख्येने त्याला भागून त्याला भागायचं. म्हणजे आता 61 संख्या येण्यासाठी कितीने भागावं लागेल आपल्याला? 960 ला. तर 960 16 ने भागून पण येणार नाही, 15 ने भागून पण येणार नाही, फक्त भागाकार अपूर्णांकामध्ये ना. 960 आपल्याला सोपं आहे. 960 भागिले 960 भागिले 61 करायचं. हा भागाकार येणार 960 भागिले 61. ते 15 पेक्षा मोठी संख्या आणि 16 पेक्षा छोटी संख्या येणार. मग ह्याला आता आपण उचलून 61 केलं की हे जाणार 61 उत्तर येणार. 960 भागिले 61 हा काय होणार? भागाकार होणार. 960 भागिले 62 हा दुसरा भागाकार येणार. 960 भागिले 63 हा तिसरा भागाकार येणार. असं ते भागाकाराचं प्रमाण काढायचं. म्हणजे आता इथं मग 1021, 1022 आणि 1023 ही जी 3 स्थानं आली ही कशाची आली? हे अवक्तव्य भागवृत्तीचं पहिलं स्थान म्हणजे जगन्य स्थान जगन्य, आणि हे अवक्तव्य भागवृत्तीचं उत्कृष्ट. आणि अर्थसंदृष्टीने पण दाखवलं होतं तुम्हाला जगन्य मध्ये हे जगन्यकरिता संख्या आणि ते जगन्यामध्ये मिळवायचं. हे उत्कृष्ट असंख्यात भागवृत्तीचं शेवट झालं. आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण? एक वाढवायचं, एक अधिक ठेवायचं, म्हणजे हे अवक्तव्य भागवृत्तीचं पहिलं स्थान. आणि शेवटचं स्थान काय येणार? संख्यात भागवृत्तीचं पहिलं स्थान म्हणजे उत्कृष्ट संख्याकानं भागलं आणि आपण जगन्य अवघादीमध्ये डोक्यावर ठेवलं म्हणजे मिसळलं समजायचं, आणि ह्याच्यातून एक कमी करायचं. हे अवक्तव्य भागवृत्तीचं शेवटचं उत्कृष्ट स्थान येतं. आणि अवक्तव्य भागवृत्तीचं पहिलं स्थान म्हणजे जगन्य स्थान येतं. ह्या सगळ्या अवक्तव्य भागवृत्तीची हे मधली स्थान झाली. मग ह्याचं ते त्या सूत्राप्रमाणे अंतामधून आधी वजा करायचं. एकूण किती स्थान होणार? हा ह्याच्यावर काढते आपण इसमें से निकाल सकेंगे, इसका निकाल सकेंगे. ये जो उत्कृष्ट है इसमें से कम करना है. हाँ संख्या के उत्कृष्ट में एक बढ़ाओगे हाँ तो
उत्तर जाएगा हाँ। और असंख्यात में एक कम करोगे तो उत्कृष्ट है। नहीं, संख्यात भाग वृद्धि के स्थान में एक कम करेंगे। संख्यात भाग वृद्धि का जो उत्कृष्ट स्थान आएगा, जगन्य स्थान आएगा, जगन्य स्थान, उसमें एक कम करेंगे तो अवक्तव्य भाग वृद्धि का उत्कृष्ट हो जाएगा। अब यहाँ पर आगे 1024 आएगा ना, ये संख्यात भाग वृद्धि का पहला स्थान को या जगन्य स्थान को, इसमें एक कम किया संख्यात भाग वृद्धि के स्थान में तो अवक्तव्य का उत्कृष्ट आया, और ये उत्कृष्ट संख्यात भाग वृद्धि में एक बढ़ाया तो अवक्तव्य भाग वृद्धि का जगन्य स्थान आया। ऐसा एक निकालेंगे। अब यहाँ पर ये अंत स्थान है अवक्तव्य भाग वृद्धि का, और ये आदि स्थान है, इसमें से घटाना है। समझो ये इधर लिखो, जगन्य अधिक 16 माझी नोट्स अवक्तव्य भाग वृद्धीची एकूण स्थान किती होतात? तर हे आपल्या संदृष्टीने तर आपल्या सरळ 123 मधून 121 वजा केले आणि त्याच्यामध्ये 21 मिसळला, किती आले स्थान? 3. दोन उत्तर आलं तर त्याच्यामध्ये 1 मिसळला तर 3 आले स्थान। आता या अर्थसंदृष्टीने आपण जर केलं तर काय होणार? ह्याच्यामध्ये तो जगने में से जगने चला जाएगा ना, यहाँ पर जगने तो जगने जाएगी, और जगने को उत्कृष्ट संख्या से भाग दिया है और एक कम है और इसमें एकाधिक है। वही किया है। एक घंटे आ जाएगा त्याच्यामध्ये काय होणार आता, थोडंसं वर लिहिते तुम्हाला दिसेल फळ आपल्याला जगन्य भागिले उत्कृष्ट संख्या आणि जगन्य याच्यामध्ये हे अधिक आहे संख्या, जे आपण अशी कंसात लिहिली तरी पण चालते इकडे, जगन्य अधिक जगन्य भागिले 15 उत्कृष्ट संख्या। ही जी संख्या येईल याच्यामधून काय करायचं? वजा 1, और हे पुन्हा संख्या वजा करायची कशातून? जगन्य अधिक जगन्य भागिले 16 आणि याच्यामध्ये 1 अधिक येणार, आणि त्याच्या ह्या सगळ्यामध्ये पुन्हा 1 अधिक करायची। ती संख्या मी अशी हे करून घेतली, डोकावर दिली होती ना, ते अधिक असं पुढे लिहिले तर अब इसको ये जगन्य का जगन्य निकल गया, ऐसा कर सकते हैं ना, ये जगन्य गेलं, माइनस आहे ना इथं, हे प्लस आहे तर गेलं, मग काय राहणार तर जगन्य भागिले 15 वजा 1 याच्यामध्ये असंच लिहितो म्हणजे सोपं पडतं, आणि वजा जगन्य भागिले 16 आणि ह्याच्यामध्ये काय अधिक 1 आहे। तर आता ह्याच्यामध्ये समचित करना पडेगा, इकडं 15 16 भाग द्यायचं, इकडं 15 भाग द्यायचं, आणि इथं 16 आणि इथं 15, मग काय ना समान संख्या काढायची याच्यामधून, जगन्य भागिले 15 भागिले 16 वजा 15 आता इथे इसका क्या करेंगे? ये घाटे 1 प्लस 15 नहीं -1 -2 -2 होणार, 16 तर हे माइनस आहे ना, ते 16 मधनं 1 माइनस माइनस प्लस होता है ना, तो इस 1 माइनस में वो प्लस हो जाएगा, तो मुझे 2 माइनस हो जाएगी। पहले वाला माइनस है, हाँ ये माइनस और प्लस मिलकर माइनस हो गया, माइनस पहले एक माइनस दूसरा एक दूसरा एक
-1 वजा आणि हे मायनस आणि प्लस आहे -1. मायनसच होणार म्हणून -1 आहे दोन्ही तर 2 मायनस झाले 2 घाटे झाले याच्यामध्ये म्हणजे इथं वर 2 घाटे येणार हे 1 वजा आणि हे 1 अधिक आहे आणि ह्या वजातनं हे 1 अधिक आहे त्यामुळे काय होणार हे 1 वजा आणि अधिक असेल तर त्याचा वजा होणार म्हणून 1 वजा होणार मग हे 1 वजा आणि हे 1 वजा म्हणजे त्यातलं 2 वजा होणार आणि काय होणार या ठिकाणी हे 16 मधून 15 कमी केले जगल्या परत संख्यामधून उत्कृष्ट संख्यात कमी केले तर एकच राहणार शिल्लक तिथे एकच येणार आणि एक लिहा किंवा न लिहा एक लिहा किंवा न लिहा तो हे इससे सिद्ध होता है कि आवक्तर भागवती की असंख्या स्थान हो गई क्योंकि जगने अवगाना को उत्कृष्ट संख्या से और जगने परका संख्या से भाग देंगे दोनों से भी तो असंख्या ही उत्तर आएगा ही एकूण स्थान किती झाली ही जगन्य अवगाना म्हणजे घनाकुलाचा असंख्या त्याला पण आपण उत्कृष्ट संख्यातान आणि जगने परका संख्यातान भागलं दोन्हीनं पण तर असंख्यातच उत्तर येईल कारण ही कोणती आहे ना संख्या आणि याच्यामध्ये फक्त 2 वजा आहे आता एक घटक राहिला पुढचं करायचं एक रह गया आगे किसके इसमें ह्याच्यामध्ये एक अधिक आहे पुन्हा अंतातून आधी वजा करायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये वृत्तीने भागायचं आणि एक अधिक करायचं त्या सूत्रामध्ये तर हे एक अधिक आहे 2 वजा आहे मग काय होणार इथं 1 वजा होणार तर हे प्लस होणार ना याच्यामध्ये त्यामुळे 2 मायनस झालं -2 आणि +1 तर त्यामुळे त्याचं 1 मायनस येणार म्हणजे 1 मायनस होणार फक्त 1 प्लस जाणार म्हणजे हे एवढे अवक्तव्य भाग वृत्तीचे एवढी स्थान ह्याच्यावर लक्षात आलं की आपल्याला हे पण असंख्यातच होणार आता इथे दिसताना आपल्याला फक्त 3 दिसतात परंतु हे अवक्तव्य भाग वृत्तीचे एकूण स्थान पण असंख्यात येणार आता ते अवक्तव्य भाग वृत्ती झाल्यानंतर पुढे आपण 104 गाथेपर्यंत आलो होतो 104 गाथा झाले 105 नंबरची गाथा वाचली तवठी एक जरिमो तस्वरी रूव संजुते पडमा संख्येचे भाग उठी ओरे मदोरू व परिवट्टी ते सांगितलं आता आपण जे केलं ना ते सांगितलं त्या वृत्तीमध्ये म्हणजे शेवटची जी अवक्तव्य भाग वृत्ती आली त्यामध्ये तत्सवरी ध्रुव संजुदे पडमा संख्येचे भागवृत्ती त्या अवक्तव्य भागवृत्तीच्या अंतिम स्थानामध्ये एक जोडला रूप म्हणजे एक घ्यायचं रूप जोडला म्हणजे एक जोडला असताना पहिली संख्या भागवृत्ती येते आणि उवरील अधोरूप परिवर्ती पुन्हा त्याच्यामध्ये एक जोडला जायचं पुढं ते संख्या भागवृत्तीचे मध्यम भेद येणार हे सगळे ह्या संदृष्टीने पण आपल्या नोट्स मध्ये सगळे गणित केलेले तुम्ही जरा बघितलं तर लक्षात येईल सगळे सोडून केलेले आहेत तिथं तर इथं हे त्याला संख्या भागवृत्तीचं पहिलं स्थान आलं तर सांगा अवक्तव्य भागवृत्तीमध्ये एक जोडल्यानंतर हे संख्या भागवृत्तीचं पहिलं स्थान आता पुढं संख्यात भागवृत्तीचं अंतिम स्थान कसं येणार जगने संख्याताना भागून जगने अवगणेला जगने संख्यातामध्ये भागायचं आणि त्याच्यावर जोडायचं ते सांगतात पुढे 106 नंबरची गाथा अवरुद्धे अवरुवरीम उठे तवट्टी परिसमर्ती रुवे तदुवरे मुखे
त्या संख्यात भाववृद्धीची वृद्धीची परिसमाप्ती होते. वृद्धी परिसमाप्ती म्हणजे सगळ्यात छोटी संख्या कोणती सांगितली आता? सगळ्यात छोटी संख्या छोटी संख्या ती उत्कृष्ट संख्याला घेते 15. छोटी संख्या 2. जगाने अवघानेला 2 ने भागायचं आणि जगाने अवघानेमध्ये जोडायचं. मिसळायचं. जगाने अवघानेच्या अर्ध म्हणजे 2 न भागल्यानंतर अर्धच म्हणणार ना आपण. आणि ते जगाने अवघानेमध्ये जोडल्यानंतर सगळ्यात शेवटची संख्या भागवृद्धी येणार. सगळ्यात लहान संख्येनं भागल्यानंतर शेवटच्या येते लक्षात घ्यायचं. सगळ्यात मोठ्या संख्येनं भागल्यावर पहिलं येते. उत्कृष्ट संख्यातान भागल्यावर पहिली संख्या भागवृद्धी आली आणि सगळ्यात जगाने संख्यातान भागल्यावर शेवटची संख्या भागवृद्धी येणार. मग जगाने अवघानेला च्या अर्ध जगाने अवघानेमध्ये मिसळायचं. जगाने अवघान अधिक असंच लिहिणार आपण फक्त. म्हणजे ते फक्त डोक्यावर घेतात एवढंच आहे. जगाने अवघानेचे अर्ध जगाने अवघानेमध्ये मिसळायचं. जे 960 प्लस 960 भागिले 2 किती येणार? 960 भागिले 40 2 480 0 7 आणि 7 14 चला 1 9 आणि 4 13 आणि 1 14 1440 आले. हे संख्या भागवृद्धीचं शेवटचं स्थान आहे. पण आपण सगळ्यात छोट्या संख्याला भागल्यानंतर हे उत्तर आले. मग हे पहिलं स्थान झालं होतं संख्या भागवृद्धीचं. आता पुढे एक एक वाढवत जायचं. 1025 1026 वगैरे कुठपर्यंत जायचं? 1440 पर्यंत. हे संख्या भागवृद्धीचं अंतिम स्थान येणार. भागवृद्धीचं अंतिम स्थान आणि सगळे मधले स्थान येणार. 1025 पासून ते 1439 पर्यंत ते सगळे संख्या भागवृद्धीची मध्यम स्थान. इकडे तुम्हाला दिसत नाही का? मग संख्या भागवृद्धीचे एकूण स्थान किती झाले? आता आपण अंत कोणतं झालं आता? 1440. त्याच्यामध्ये काय करायचं? आधी कमी करायचं. आधी स्थान कोणतं येणार? 1024. हे संख्या भागवृद्धीचं पहिलं आणि हे अंतिम. तर 1440 मधून 1024 वजा करायचे. किती आले? 1000 झालं. 16 येणार. 416 आणि त्याच्यामध्ये एक मिसळायचा. किती येणार? 417. 1024 पासून ते 1440 पर्यंत संख्या भागवृद्धीचे एकूण स्थान किती झाले? 417 झाले. आपल्या ह्याच्यानं कसं काढलं होतं आपण? जगने अवघाना मध्ये जगने अवघाना भागिले उत्कृष्ट संख्या हे पहिलं स्थान होतं. म्हणजे हे जगने स्थान येणार. अंतिम स्थान काय येणार? जगने अवघानाच्या अर्ध जगने अवघानामध्ये जोडायचं आणि हे ज्यातून जगने अवघाना भागिले उत्कृष्ट संख्यात जगने अवघाना म्हणजे जगने संख्या भागवृद्धीचं हे अंतिम स्थान पहिलं स्थान आहे आणि जगने संख्या भागवृद्धीचं अंतिम स्थान आहे. अंतातून हे आधी वजा करायचं. मग हे जगने जाणार. काय राहणार? जगने अवघाना भागिले 2 वजा जगने अवघाना भागिले उत्कृष्ट संख्या. सवच्छेद करायचा. याच्यामध्ये 2 आणि 5 15 हे येणार. त्याच्यामध्ये इकडे 15 ने भागायचं, इकडं 2 ने भागायचं आणि इकडे 15 ने. म्हणजे बोर्ड कमी पडते आपल्याला. तुम्हाला दिसत नाही ना खाली हे वरचं पुस्तक.
जगन्य अवघाना भागिले 2 आणि 15 हे त्याचं समच्छेद झालं. समान संख्या काढली आपली, जगन्य आला तर तिथं काय होणार? 1 मायनस हो जाएगा ना, ह्याच्या नाही वर घ्यायचे. 15 आणि 2 इकडे वजा 2 जगन्य 15 हा, तर हे होणार समच्छेद करायचे आपल्याला. हे समच्छेद केला. आता याच्यातून समान संख्या काढायची. ही संख्या आपली समान आहे. जगन्य अवघाना भागिले 15 आणि हे 15 वजा 2 13 करायचं नाही. हे कसं संतुष्टी आहे ते 15 ही उत्कृष्ट संख्याची संतुष्टी आहे आणि 2 ही जगन्य संख्याची संतुष्टी आहे. 2 ही खरोखरची संतुष्टी आहे. ती 2 संतुष्टी नाही, 2 ही संख्या जगन्य संख्याच आहे. परंतु 15 हे मानलेलं म्हणजे सिम्बॉल आहे त्याचं फक्त. म्हणून 15 वजा 2 तसंच आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं? 1 अधिक करायचं आपल्याला. एकूण अवघानात हे ती करायचं. संख्यात भागवृद्धीची स्थान एवढी येणार आणि सब असंख्यात स्थान आएंगे. इससे वो पता चलता है. संख्या भागवृद्धि के भी असंख्या स्थान आएंगे ना. जगन्य अवघाना ये धनात्मक का संख्या का भाग है और इसको जगन्य संख्या से भाग दिया, उत्कृष्ट संख्या से भाग दिया तो असंख्या में उत्तर आएगा और उसको गुना है इतना. उत्कृष्ट संख्या भाग दिया माइनस जगन्य संख्या इतना गुना है, तो ये असंख्या में स्थान है. इसलिए वह ने अच्छा के एक चालना विचार के लिए कितने स्थान आएंगे ऐसे पूछ करके छोड़ दिए. तो मुझे एकदम ये हो गया. तर काय झालं इथं आपण अंकसंतुष्टीला 400 किती आले? 17 स्थान आले आणि वास्तविक गणिताच्या अपेक्षेने हे स्थान आले. म्हणजे एवढे जगन्य अवघाणीला 2 आणि उत्कृष्ट संख्येला भागलं त्याच्यामधून कमी केलं. आता संख्या भागवृद्धीच्या पुढं हा संख्याचं स्थान आला. असंख्या भागवृद्धीची पण असंख्या स्थान झाले. अवक्तव्य भागवृद्धीची पण असंख्या स्थान होणार आणि संख्या भागवृद्धीची पण असं. तर एकच प्रदेश वाढवत चाललाय आणि त्याच्या मध्ये भागाकार सगळ्या अपूर्णांकामध्ये येणार. सगळे समान संख्या येणार नाही कारण एकच अधिक काढायचं आपल्याला उत्तर. तर मध्ये भागाकार सगळे अपूर्णांकामध्ये येणार. हा, आता पुढं 100 हे झाली का लावली 106 आता वाचलं ते पूर्ण झाली का? एकदा काका लावते बघा. अवरद्य म्हणजे जगन्याच्या अर्ध. अवरवरील अवरचा अर्थ होतो जगन्य. जगन्याच्या वर उड्डे म्हणजे वाढवले असताना त्या वृद्धीची परिसमाप्ती म्हणजे संख्या भागवृद्धीची समाप्ती झाली. ऋव एतदुपरी उठते. आता त्याच्यावर 1 वाढवायचं. संख्या भागवृद्धीचं जे शेवटचं स्थान आलं उत्कृष्ट त्याच्यामध्ये पुन्हा 1 वाढवल्यानंतर काय होणार? सुरू परत अवक्तव्य भागवृद्धी सुरू होणार. त्याचं पहिलं पद येणार. अवक्तव्य भागाच्या पुढे पुन्हा संख्या भागवृद्धीचे हे अंतिम स्थान आलं होतं. आता 1 वाढवलं म्हणजे आता इथं पण 1441 हे स्थान. तर ते काय होणार? अवक्तव्य भागवृद्धीचं पहिलं स्थान येणार. कुठपर्यंत करत जायचे? अवक्तव्य भागवृद्धीची स्थान. पुढची वृत्ती कोणती येतात? पहिल्या असंख्यात भागवृत्ती झाली, मग अवक्तव्य भागवृद्धीची झाली, मग संख्यात भागवृत्तीची स्थान झाली. त्याच्यानंतर तिसरी वृत्ती कोणती येणार आहे? संख्यात गुणवृत्ती येणार आहे. संख्यात गुण जी येते वृत्ती. तर संख्यात गुणवृत्ती करत असताना भागत असताना मोठ्यापासून लहानापर्यंत भागत गेलं. आता गुणताना काय करणार? छोट्यापासून मोठ्यापर्यंत गुणत जाणार. 2 पासून गुणत जायचं. तर ती संख्यात गुणवृत्ती येणार. संख्यात गुणवृत्तीचं पहिलं स्थान कोणतं येणार? तर जगन्य अवघाना गुणिले 2 हे संख्यात गुणवृत्तीचं पहिलं स्थान येणार. सगळ्या जगन्य संख्याला आपण गुणलं आणि आता इथं मध्ये मिळवायचं नाही. भागवृत्तीमध्ये काय करत होतो आपण?
जे जगन्य अवगाडा गुणिले 2. म्हणजे आता आपण अंकगणितानं 960 गुणिले 2 किती येणार? 1920. हे काय संख्या गुणवृत्तीचं पहिलं स्थान आहे. गुणवृत्ती म्हणायची याला, गुणून आलेल्या वृत्ती आणि दिली. मग गुणवृत्तीच्या वेळेला ते जगण्यामध्ये मध्ये परत मिसळायचं नाही. ते जे आलं उत्तर ते उत्तरच आलं समजायचं. आता इथं 1440 हे संख्या भागवृत्तीचं अंतिम स्थान होतं आणि संख्या गुणवृत्तीचं पहिलं स्थान काय येणार? 1920 येणार. मग 1441 पासून ते 1919 पर्यंत ही मधली जी स्थान येणार ते अवक्तव्य भागवृत्तीची येणार. अवक्तव्य भागवृत्तीची स्थान येणार. म्हणून मग ते एकूण स्थान किती आहेत? अवक्तव्य भागवृत्तीची किती स्थान आली? 1441 पासून सुरुवात झाली पहिलं स्थान आणि कुठपर्यंत आलंय? 1919. 1920 पासून संख्या गुणवृत्ती सुरू झाली. मग अंतिम स्थान काय आहे? 1919 आणि पहिलं स्थान काय आहे? 1440. 1440 असं करूया म्हणजे लवकर. 9 11तून 4 गेले 7, अच्छा 1, 9तून 5 गेले 4. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? 1 मिसळायचं. अंतामधून आधी वजा करायचं, वृत्तीनं भागायचं आणि 1 मिसळायचं. मग 1 मिसळल्यानंतर किती येणार? 480. म्हणजे 1441 पासून ते 1920 पर्यंत अशी 480 स्थान कशाची आली? अवक्तव्य भागवृत्तीची स्थान. आणि मग पुन्हा 1920 पासून त्याच्यामध्ये 1 मिसळ आपण तर काय आलं? ती संख्या भाग गुणवृत्तीचं पहिलं स्थान दिलं. 160 नंबरची दफ्तर. ऋणवरे अवर सुवरिं संवड्डिते तदुक्कसं दम्मिपदे से उठे पडमा असंख्येच गुणवृत्ती जगन्य अवघाणीच्या वर किती मिसळलं? जगन्य अवघाणीमधून रुवनवर 1 कमी. जगन्य अवघाण किती आहे? 960 आणि त्याच्यामध्ये 1 कमी जगन्य अवघाण मिसळले ते 959 मिसळले. तर काय त्या ठिकाणी उत्कृष्ट म्हणजे अवक्तव्य भागवृत्तीचं उत्कृष्ट स्थान आलं. 1919 9 7 5 11 झालं 1 9 18 आणि 19. आता जे आपण म्हणतो ना संख्या गुणवृत्तीच्या स्थानातून 1 कमी केलं त्याला त्यांनी कोणत्या भाषेमध्ये सांगितलं? 1 कमी जगन्य अवघाणाला जगन्य अवघाणाच्या वर जोडलं असताना त्याचं उत्कृष्ट म्हणजे अवक्तव्य भागवृत्तीचं उत्कृष्ट स्थान येतं. आणि त्याच्यामध्ये 1 प्रदेश वाढवला की संख्या गुणवृत्तीचं पहिलं स्थान येतं. काय झालं? तीच पद्धत आता आपण जे सांगितलं तेच आहे, फक्त त्यांनी ह्या भाषेमध्ये सांगितलं. कारण जगन्य अवघाणामध्ये जगन्य अवघाण मिसळली तर काय होणार? जगन्य अवघाणीमध्ये जगन्य अवघाण मिसळली दुप्पट होणार. ज्या संख्येमध्ये 30 संख्या मिसळली 10 मध्ये 10 मिसळल्यानंतर काय होणार? 10च्या दुप्पट 20 होणार ना. तसं 960 मध्ये 960 मिसळले तर त्याच्या दुप्पट झाले म्हणजे त्याला म्हणायचं संख्या गुणवृत्ती झाली. जगन्य संख्या गुणवृत्ती सुरू झाली आणि त्याच्यामध्ये 1 कमी केलं त्याने. म्हणून जगन्य अवघाणीमध्ये 1 कमी करून जगन्य अवघाणीमध्ये मिसळलं तर काय ते अवक्तव्य भागवृत्तीचं अंतिम स्थान आलं. ते अंतिम स्थान घेतलं अवक्तव्य भागवृत्तीचं.
त्याच्यामध्ये एक मिसळला तर मी पदेचे उठते त्याच्यामध्ये एक प्रदेश वाढवला की पहिलं संख्यात्मक प्रवृत्तीचं स्थान आलं. म्हणजे जगाने आव्हानाला दुप्पट केलं. जगाने आव्हानाला दुप्पट केल्यानंतर संख्यात्मक प्रवृत्तीचं हे प्रथम स्थान येते. अर्थसंतुष्टीने काढायचं असेल तर कसं काढणार आपण आता हे काढले की एकूण ते अंकसंतुष्टीने किती निघाले आपले अंकसंतुष्टीचे निघाले 479 479 निघाले. आणि तेच अर्थसंतुष्टीने काढले तर काय होणार हे अवतव्य भागवतीचं पहिलं स्थान. नंतर अर्थसंतुष्टीने भागवत पुन्हा तुम्हाला सारखं जन्मी होत नाही तुम्ही बघून काढा तुमच्या ह्याच्यामध्ये आपण असं जगत असतो. पुढे तर 108 नंबरची क्लास नाही कुठपर्यंत आलो आपण सगळे संख्यात गुणवृत्तीपर्यंत आवरे वर संख्यपुणे तच्चरे मोतम मिरुव संजुते भोगाहणं विपडमा होदि अवत्तव गुणवट्टी त्याच्यामध्ये एक एक प्रदेश वाढवत जाणार 1921 वगैरे. संख्यात्मक वृद्धीचं दुसरं स्थान तिसरं स्थान. आता शेवटचं स्थान संख्यात्मक वृद्धीचं किती येणार तर जगन्य अवगानेला उत्कृष्ट संख्याताला गुणायचं. जगन्य संख्यातापासून एक एक म्हणजे त्याच्या पुढचे एक एक प्रदेश अधिक येईल अशा संख्येनं गुणत जायचं. जे पहिला दोन गुणांना लागेल डायरेक्ट तिनं नाही गुणायचं. मधले जे गुणकार येणार ते अपूर्णांकामध्ये येणार. म्हणजे आता आपल्याला जसं हा आता 1920 म्हणजे कसं केलं आपण 960 ला दोन्ही गुणलं तर किती आले 1920. आता 1921 काढायचं उत्तर तर काय करावं लागेल. आता 2च्या नंतर आपण म्हणणार की 3 गुणायचं नाही तर 3 गुणायचं नाही एकच अधिक उत्तर यायला पाहिजे. तर अशा संख्येनं गुणायचं त्याला. तर 960 गुणिले 2 नाही तसं म्हणजे आपल्या ह्याच्यावर काढायला तो एक करके 2 बटे 1921 को आता तुम्ही त्या दृष्टीने बघितलं काय करायचं आपण अवक्तव्य उत्कृष्ट स्थान आलं ना आपल्याला 15 न करायचं होतं ना 960 गुणिले 15 तर किती येणार 1500 15 सख्ख 90 चा 9 15 90 135 आणि 135 आणि 9 144 14,400 आहे. आता 1921 पासून ते 14,400 पर्यंत जे मधले हे सगळे भेद आले ते कशाचे आले संख्यात्मक गुणवृत्तीचे. संख्यात्मक वृत्ती चालू झाली ना इथून 2 ने गुणले तिथून संख्यात्मक वृत्ती सुरू झाली आणि एक एक प्रदेश वाढवत गेले. म्हणजे हे पुढचे भेद वाढत चाललेत आपले. संख्यात्मक वृत्तीचे भेद खूप येणार त्या ठिकाणी. मग
1920 हा पहिली संख्या आहे. नंतर एक 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 वाढवत गेला आपण तर कुठपर्यंत येणार? जगणे आव्हानाला उत्कृष्ट संख्याला पुढेपर्यंत सगळे मधले भेद संख्या दोन होते म्हणजे मधली खूप स्थान अशी येणार ती सगळे अपूर्णांक गुणकार येणार. मग 3 चा येईल 4 चा येईल त्याच्यामध्ये दोन्हीच्या मधले गुणकार येणार सगळे. अशा प्रकारे 1400 पर्यंत हे काय संख्या गुणवृद्धीचं अंतिम स्थान. मग एकूण स्थान किती झाले संख्या गुणवृद्धीची? तर 14,400 मायनस 1920 शून्य 10 2 गेले 8 चा 1 14 10 गेले 4 चा 1 4 2 गेले 2 12,480 भेद झाले. कशाचे? उत्कृष्ट संख्या गुणवृद्धीचे एकूण स्थान. आणि एक जोडला काय आपल्याला? एक जोडायचं राहिलं ना, एक जोडला म्हणजे 12,481 होणार. 12,481 हे स्थान काय होणार? संख्या गुणवृद्धीचे एकूण स्थान. 1920 पासून ते 14,400 पर्यंत. हे संख्या गुणवृद्धीचं अंतिम स्थान आहे. आता पुढचं जे स्थान येणार एक वाढवलं आपण ह्याच्यात तर काय येणार? अवक्तव्य गुणवृद्धीचं पहिलं स्थान येणार. जगणे संख्या अवघाणेला उत्कृष्ट संख्याकाने गुणला असताना संख्या गुणवृद्धीचं अंतिम स्थान आलं आणि त्याच्यामध्ये एक अधिक केलं तर ध्रुव संयुक्त ते अवत्त गुणवृत्ती खडवा त्याच्यामध्ये एक जोडलं म्हणजे 14,401 ते अवक्तव्य गुणवृत्ती म्हणाला आता गुणायचं आहे का त्यामुळे ही सगळी गुणवृत्ती येणार. इथं अवक्तव्य भागवृत्ती आली हा दोन्हीमध्ये अवक्तव्य भागवृत्ती आली. आता इथं काय येणार? अवक्तव्य गुणवृत्तीचं स्थान येणार. पहिलं स्थान प्रथम स्थान म्हणजे जगणे म्हणा किंवा प्रथम म्हणा तरी चालते. आणि पुन्हा एक एक वाढवत हे मधले स्थान येणार 14,402 वगैरे हे मध्यम अवघाणा भेद येणार. आता पुढे 109 नंबरची गाथा आहे ज्याचे 4 त्यामध्ये 5 अवर परिता संख्ये नवरम संगुणिय रूप परिहीने तच्चरी मोरू वजुदे तम्मे असंख्येज्य गुणपडमं अवर परिता पहिलं स्थान त्यामध्ये एक कमी केलं की अवक्तव्य गुणवृत्तीचं शेवटचं स्थान येणार. हे नेहमी त्याचं पद्धत पुढच्या वृत्तीच्या मध्ये एक कमी केलं की जो उत्कृष्ट येणार आणि मागच्या मध्ये एक मिसळलं की अवक्तव्य गुणवृत्तीचं पहिलं स्थान येणार. तर अवक्तव्य गुणवृत्तीचं अंतिम स्थान आणण्यासाठी काय करायचं? जगणे अवघाणेला असंख्या गुणवृत्तीची सगळ्यात छोटी संख्या कोणती येणार? तिथं जगणे परिता संख्याला गुणलं तिथे पहिलं स्थान येणार. मग त्याच्या पुढे पुढच्या संख्येने गुणत गेलं की ते मोठ्या मोठी येत जाणार. तर आता इथं आपण एक जगणे परिता संख्यात एक संख्या मांडावी लागेल आपल्याला कारण इथं 16 आहेच की आपल्याला 960 गुणिले 16 दिसतंय का तुम्हाला? इथं 60 गुणिले 16 तेना 16 0 0 16 7 96 तर 9 16 90 44 आणि 9 153 15,360 आली संख्या. मग हे
काय झाले 15,360 असंख्यात गुणवत्तेचं पहिलं स्थान येणार जगन्य स्थान येणार त्यामध्ये एक कमी करायचं म्हटल्यानंतर 15,359 हे अवक्तव्य गुणवत्तेचं अंतिम स्थान येणार अंतिम स्थान येणार मग हे सगळे जे अवक्तव्य गुणवत्तेचे पहिले संख्यात गुणवत्तेच्या अंतिम स्थानामध्ये एक मिसळलं तर अवक्तव्य गुणवत्तेचं पहिलं स्थान आणि असंख्यात गुणवत्तेच्या पहिल्या स्थानामध्ये एक कमी केलं तर अवक्तव्य गुणवत्तेचं अंतिम स्थान अवक्तव्य गुणवत्तेचे एकूण स्थान किती झाले तर 15,359 मध्ये 14,400 कमी करायचे किती आले 958 आणि त्याच्यामध्ये एक जोडायचं म्हणजे 959 काय होणार एकूण अवक्तव्य गुणवत्तेचे स्थान होणार तर काय झाले तर असंख्यात गुणवत्तेचं पहिलं अवघड स्थान झालं आता असंख्यात गुणवत्तेचं शेवटचं अवघड स्थान कसं येणार हे गाता लागले ना जगन्य परत संख्यातानं जगन्य अवघडाला गुणला असताना आणि त्याच्यामधून एक कमी करायचं रूपपरिही तर ते शेवटचं अवक्तव्य गुणवत्तेचं स्थान तच राहिलं आणि रुवचुदे असंख्येचे गुण पडलं त्याच्यामध्ये एक जोडलं की असंख्यात गुणवत्तेचं पहिलं 15,359 मध्ये एक जोडलं की 15,360 हे पहिलं स्थान आलं असंख्यात गुणवत्तेचं पहिलं स्थान आता पुढे असंख्यात गुणवत्तेचं शेवटचं स्थान कसं येणार चेतन कशाला बोलायचं आता पहिल्या अवघानापेक्षा दुसऱ्या अवघाना किती मोठी आहे आवलीचा संख्या प्रभाग आहे ना मग आवलीचा संख्या प्रभागाच्या पुढे बोलायचंच नाही आपल्याला दुसऱ्यापर्यंत काढायचे आहेत ना सूक्ष्म निगोदक ते परावर्तकापासून ते सूक्ष्म वायुव्यापर्यंतचे मध्यम अवघाना घेत चालेल सूक्ष्म वायुव्याचे अवघाना ज्या गुणकाराला गुणल्यावर येते त्या गुणकाराला गुणले की असंख्यात गुणवत्तेचं शेवटचं स्थान झालं म्हणजे जगन्य अवघाना गुणिले आवलीच्या असंख्यात अवघात जो गुणकार आहे त्याला गुणायचं म्हणजे उदाहरणामध्ये आपण अंतसंदृष्टीने काहीतरी मानावं लागेल त्याला तर 24 किंवा 25 घेतलं असेल तर 25 घेतलं तर 960 इथं करतो 960 गुणिले 25 25 0 25 150 5 15 15 25 90 225 आणि 15 240 24,000 म्हणजे कशाने गुणलं हे उत्कृष्ट असंख्यातापर्यंत जायचं नाही आपल्याला कारण पहिल्या अवघानापेक्षा दुसऱ्या अवघानापर्यंतचे स्थान काढतोय तर पहिल्या अवघानापेक्षा दुसऱ्या अवघानात ज्या संख्यांना गुणल्यावर येते ते शेवटचं स्थान येणार होतं आवलीच्या संख्याचा अवघात गुणित आहे पहिल्या अवघानापेक्षा दुसऱ्या अवघाना म्हणून त्याला जगन्य अवघानेला आवलीच्या संख्याचा अवघाना गुणायचं की असंख्यात गुणवत्तेचं शेवटचं स्थान येणार आणि तीच काय असणार सूक्ष्म वायुका एक लब्ध पर्याप्तकाची जगन्य अवघान म्हणून ते 110 नंबरचा तेवढं श्लोक वाचल्याने एक मिनिटातच सांगते गुरुत्तरेण तत्तो आवलिया संघ भाग गुणकारे गप्पाओगे जादे आवली
अवरमला त्याने कसं बसले सगळ्यात असं त्याने घेतलं त्याच्यात काय नाही त्याच्यावर व असे लिहायचे ठीक आहे दोन्ही पण बरोबर आहे म्हणजे त्यांनी क्रमाने एवढे अवघाण्याचे भेद होतात असं लिहिले ते जगाने अवघाण्याचा भेद येत असं लिहिले एक उत्तरेण आता त्याच्यामध्ये एक एक वाढवत केल्यानंतर आवळीच्या असंख्यात्या भागाने गुणले असताना गुणगारे त्याला प्रायोग्य अशा आवळीच्या असंख्यात्या भागाने गुणले असताना वायुकायकाची जगन्य अवघाना येते म्हणून त्यावरून शब्द योग्य वाटते ज्यादे वावुस ओगा म्हणून अवघड वायुकायकाची ही आपले किती आली 24,000 म्हणजे 15,360 पासून 15,361 62 असं एक एक वाढवत जायचं आणि शेवटचे आव्हान काय तर 24,000 ही असंख्यात वृद्धीचं अंतिम स्थान शेवटचं असंख्यात वृद्धीचं अंतिम स्थान 24,000 15,361 पासून ते 24,000 पर्यंत आता किती स्थान झाले ते तुम्ही काढायला उद्या सांगा मला उद्या घेऊया परत एकदा हे नुसते रिव्हिजन घेऊन मग त्याची पुढे म्हणजे आता फक्त हे काय काढायला लागले पहिल्या अवघाण्यापासून दुसऱ्या अवघाण्यापर्यंतचे मधले अवघाना भेद आहे आणि ते जगन्य अवघानापेक्षा किती अधिक आहे अवघान असंख्यात्व भाग अधिक आहे की संख्यात्व भाग अधिक अवघान स्थान येणार मध्ये अवस्तवे भाग अधिक येणार त्याच्यानंतर संख्यात्व वृत्तीने येणार त्यानंतर असंख्यात्व वृत्तीनं जगन्य अवघानापेक्षा वाढत जाणार असतात मग अशा प्रकारे फक्त त्यांना ते दाखवायचे अवघान स्थान आपण त्याला हे मांडलं 25 अवलीचा संख्यात्व भाग मांडला 25 मांडला तर ते सगळं मांडावंच लागते ना लहान मुलांना बोबड्या भाषेत बोलावं लागतं तसं आपल्याला समजून सांगण्यासाठी सगळं कल्पित गणित घ्यावं लागते त्या ठिकाणी आचार्याला 960 केलं 25 हा अजून उद्या आपलं हे संपेल एखाद्या वेळेस गाण्याचा आता ती मत्स्य रचना कशी निघते याच्यातून या 64 अवघाण्याची काय निघते रचना ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे ना चित्रकलेची तर त्यांनी असे चित्र काढू शकतात कसं काढायचं ते उद्या सांगतो उद्याची युक्ती जी आहे ती मत्स्य रचना उद्या 64 अवघाण्यातून तयार करायची जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे आम्ही न्यायकारी जाणतच आहे पहिला पण जाणतच होतो आता पण जाणतच आहे जाणण्यामध्ये काही सुद्धा टेन्शन नाही गणित समजले तरी टेन्शन घेऊ नका कारण आपण जाणणारेच आहोत नाही जाणलेले सुद्धा जाणलं की नाही आपण तर आपलं जाणण्याचं कार्य चालू होतं म्हणजे आपण ज्ञानमयच होतो आता आपण ज्ञानमयच आहोत पुढे ते ज्ञानमयच असणार हा मी तर सर्वज्ञत्व शक्तीने संपन्न आहे हे तर शुल्लक ज्ञान आहे हे जाणण्याचं सामर्थ्य आहे माझ्यामध्ये ते आपल्या अनंत ज्ञान शक्तीला जाणे सर्वज्ञत्व शक्ती ज्याच्यामध्ये आहे अशा आपल्या त्रिकाली ध्रुव द्रव्याला जाणे शुद्ध चैतन्य स्वरूप सर्वज्ञत्व शक्ती संपन्न स्वरूप सर्वदर्शित्व शक्ती संपन्न स्वरूप शुद्ध
नमो अरिहंताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोके सर्वसाहुं नमो अरिहंताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोके सर्वसाहुं नमो अरिहंताय नमो सीताय नमो आयर्याय नमो वज्राय नमो लोके सर्वसाहुं. आणि विकासबाईंचं जे पुस्तक आहे ना त्याच्यात पण एकदा बघा त्याने पण असं चार्टच्या माध्यमातून प्रत्येक एकी कृतीचं वेगवेगळं असं दिलं. त्यांचा अंक वेगळा घेतला त्याने अंकावरी काय पण घेऊ शकता तुम्ही, परंतु ते जे विकासबाई